यक्षाची मोठी बातमी आहे। 30 जून 2026 पूर्वी कर्जमाफीबद्दल निर्णय घेणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः सांगितलेलं आहे। समितीच्या अहवालावरती कर्जमाफीचा निर्णय घेतला जाणार आहे। बच्चू कडू यांचं समाधान झालंय असं आम्हाला वाटतं, असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः या संदर्भातली माहिती दिली आहे। स्वतः बच्चू कडू आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। सर, आपण पाहतो या ठिकाणी फडणवीसांची तर प्रतिक्रिया समोर आली, मात्र आपलं समाधान झालेलं आहे का या बैठकीतून? तर आपण पाहतोय स्वतः बच्चू कडू आपल्यासोबत फोन गेलेले आहेत। तर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आलेली आहे आणि तारीखही देण्यात आली आहे। या बैठकीतून आपलं समाधान झालंय का? काही तांत्रिक कारणामुळे आपल्यापर्यंत आवाज पोहोचू शकत नाहीये, मात्र आपण पाहतोय बच्चू कडू यांचं समाधान झालंय असं आम्हाला वाटतं, हे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। 30 जून 2026 ही तारीख देण्यात आलेली आहे आणि 30 जून 2026 पूर्वी कर्जमाफीचा निर्णय घेऊ असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे। शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समिती देखील स्थापन करण्यात आलेली आहे। आपण पाहतोय एकंदरीत बच्चू कडू यांची मागणी होती कर्जमाफीची मागणी सर्वात महत्त्वाची, आणि त्या संदर्भातच हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। 30 जून 2026 ही तारीख देण्यात आलेली आहे। एप्रिल महिन्यामध्ये समितीचा अहवाल आमच्यापर्यंत येईल आणि त्यानंतर निर्णय घेतला जाईल असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्हाला तारीख द्या, तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही असं बच्चू कडू यांनी सांगितलेलं होतं। आणि अखेर आता 30 जून 2026 ही तारीख सरकारकडून देण्यात आलेली आहे। समितीच्या अहवालावरती बच्चू कडू यांचं नेमकं म्हणणं काय असणार आहे किंवा आज जो निर्णय झाला त्या संदर्भात काय म्हणणं असणार आहे हे बघणं अतिशय महत्त्वाचं असेल। 30 जून 2026 ही तारीख देण्यात आलेली आहे। समिती अहवाल देईल आणि त्यानंतरच पुढचा निर्णय घेतला जाणार आहे। 9 जणांची ही समिती जी आहे ती स्थापन करण्यात आलेली आहे। उच्चाधिकार समिती ही असणार आहे आणि ही समिती जो अहवाल देईल त्यावरती आता कर्जमाफीचा निर्णय अवलंबून असणार आहे। परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली 9 सदस्यांची ही समिती आहे। आज जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये हा निर्णय झालेला आहे। या संदर्भात आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी स्वतः बच्चू कडू फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। तर आपण पाहतोय देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया आली, बैठकीत काय झालं ते सांगितलं, मात्र आपण समाधानी आहात का? तारीख आता देण्यात आलेली आहे। आता लगेच आम्ही 2 मिनिटात प्रेस समोर येत आहोत। 2च मिनिटात येतो प्रेस समोर। मला वाटतं आम्ही आलोच आहे, गेटवरच आहे प्रेसच्या। प्लीज बाहेरच येते। हॅलो हॅलो हॅलो, आपण बोला सर, बोला, आपला आवाज येतो। तर प्रहार संघटनेचे बच्चू कडू आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले होते, मात्र आम्ही अगदी काही वेळातच या संदर्भात प्रतिक्रिया देणार असल्याचं त्यांनी स्वतः सांगितलंय। एकूणच त्यांना या सगळ्या